दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक संपन्न होत आहे। मतदानाला अवघे काही दिवसच उरले असताना उरणमध्ये प्रचाराला वेग आलाय। यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार मनोहर शेठ भोईर यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत सांगण्यात येत आहे। मतदारसंघात बाईक रॅली, पायी दौरा, गाव भेटी घेत असताना मनोहर शेठ भोईर यांना महिला, तरुण तसंच आबालवृद्ध येऊन भेटत आहेत। गावागावात स्वागताला मतदार उत्सुक असल्याचं चित्र यावेळी दिसत आहे। स्थानिक नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद मनोहर शेठ भोईर यांना मिळतोय। मशाल चिन्हाचे जोरदार प्रचार महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांमार्फत सुरू आहे। उरणकरांच्या मनातला हक्काचा आमदार, आमच्या जातीचा आणि आमच्या मातीचा आमदार अशीच ओळख उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांची मतदारसंघात असलेली अधोरेखित होत आहे। गाव भेटीद्वारे जनतेच्या गरजा समजून घेण्याचा आणि त्यांच्या प्रगतीसाठी ठोस उपाययोजना आखण्याचा आपला संकल्प असल्याचं मनोहर शेठ भोईर सांगत आहेत। जनतेच्या हितासाठी आणि उरणच्या सहकारी भागासह ग्रामीण भागासाठी असलेली बांधिलकी आणि प्रामाणिकपणा मतदारांना विशेष भावत आहे। सर्व मतदारांच्या सहकार्यानेच उरण, पनवेल, खालापूरला एक नवी ओळख मिळवून देण्याचा आपला मानस असल्याचंही आश्वासन त्यांनी उरणच्या जनतेला दिलंय। उरणमधील अनेक सामाजिक संस्था, संघटना तसंच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते जोमानं प्रचार कार्यात उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत। नुकतेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी आपण सर्व शक्तीनिशी मनोहर शेठ भोईर यांचा प्रचार करून त्यांना विक्रमी मताने निवडून आणणार असल्याचं जाहीर केलं। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मोठा पाठिंबा मिळाल्याने मनोहर शेठ भोईर हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील अशी चर्चा आता उरण मतदारसंघात सुरू आहे। त्यानंतर नुकतेच कोकण श्रमिक संघाने देखील मनोहर शेठ भोईर यांना एकदिलानं पाठिंबा जाहीर केला। कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी पाठिंब्याचं पत्र देताना आपण सर्व ताकद पणाला लावून मनोहर शेठ भोईर यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करणार असल्याचं सांगितलं। महाविकास आघाडीचे बडे नेते प्रचारात उत्स्फूर्तरित्या सहभागी झालेले दिसत आहेत। तरुण बाईक रॅलीद्वारे प्रचार करत असून महिला देखील या प्रचारात हिरिरीने भाग घेताना दिसत आहेत। महिलांनी जणू काही ही निवडणूक मनोहर शेठ भोईर यांना निवडून आणण्यासाठीच असल्यासारखे प्रयत्न सुरू केलेत। काँग्रेसचे महेंद्र शेठ घरत, कामगार नेते श्रुती म्हात्रे, शेकापचे राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भावनाताई घाणेकर या नेत्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह प्रचारात सर्व शक्तीनिशी उडी घेतली असल्याने मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर शेठ भोईर यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणल्याशिवाय शांत बसणार नाही असा पणच महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।